सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आपण बनवणार आहोत मॅजिक लॅपटॉप प्लस व्हाईट बोर्ड. सो यासाठी आपल्याला लागणार आहे कुठला पण जाडसं कार्डबोर्ड किंवा तुम्ही माझ्याकडे शादीचं कार्ड होतं, सो तेवढ्या हिशोबाने तुम्ही घ्या. तो मी ते यूज करते आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही नोटबुकचं कवर यूज करू शकता, जे स्मॉल बुक असते ना त्याचं. सो आपण चालू करूया. सो जे पण काही डिटेल्स होते सो मी त्याच्यावरती व्हाईट पेपर लावला आणि सेम प्रोसेसने आपल्याला त्याच्या खालती पण व्हाईट पेपर लावायचं आहे वरती त्याच्या, आय मीन टू से. सो आपण त्या प्रोसेसने स्टार्ट करूया. असं वाटतं की बटर लावती. सो मी हे लावलेलं आहे. आता आपण या प्रोसेसने पाठी पण लावायचं आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला व्हाईट पेपर लागेल. हे व्हाईट पेपर. सो अजून एक व्हाईट पेपर घेऊन आली आहे मी आणि याला पण सेम प्रोसेसने तुम्हाला इथे लावायचं आहे. तुम्ही ग्लू पण लावू शकता आणि हे पण लावू शकता, टेप. पण मी टेप लावण्यापेक्षा ग्लू लावते. टेप नाही लावत म्हणजे बरोबर ते नाही चिटकत टेपने, सगळं बाहेर पडतं परत. सो म्हणजे ते निघून जातं. सो मग मी टेप नाही लावत, मी ग्लूज हे करते, प्रेफर करते हरवेळी. सो आपण ह्याला पण आता चिटकूया. आणि बाकीचं जे उरलेलं असेल ते तुम्हाला कापून टाकायचं आहे. सो मी पण ते कापून टाकते. किंवा तुम्ही कापू पण शकता किंवा मग डायरेक्टली ह्याच्यावरती असं तुम्ही प्लेस करू शकता, असं पण लावू शकता. सो ते पण बेस्ट आहे. सो ते पण तुम्ही करू शकता. कोणी कट करायचं असेल तर कोणाला तर तुम्ही कट पण करा, त्यातलं एवढं काही नाही. मी कट नाही करत आहे, मी फक्त साईडचंच कट केलं. वरचं जे आहे ते मी ठेवते कारण का मग ते बरोबर चिटकेल अजून जरा जास्त स्ट्रॉंगली. सो म्हणून तिथे तुम्ही टेप पण लावू शकता. तिथे तुम्ही टेप लावलं तरी पण चालेल. मी टेप लावण्यापेक्षा ग्लूज लावून टाकते. आता पटापट टेप काढायला कंटाळा एवढा येतो. सो मस्तपैकी लावून ठेवूया आपण ग्लू त्याला. आणि तुम्ही तुमच्या छोट्या भावांना, कोणी भाऊ बहीण जे पण कोण असेल तुमच्या घरी, त्यांना तुम्ही हे खेळायला पण देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना ABCD किंवा असं काही शिकवू शकता. त्याच्यावरती खूप छान तसं म्हणजे होईल. तुम्हाला काही शिकवायचं वगैरे असेल तर याच्यात तर. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्ही बघू शकता हे असं उभं राहील आणि आपण त्याच्यावरती काम करणार. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला आता आपण कुठला पण व्हाईट पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती मी जसं सांगते तुम्हाला तसं तुम्ही मार्किंग करून घ्या. आणि त्याच्यावरती तुम्हाला ब्लॅक
पेनने किंवा पेन्सिलने नंतर तुम्ही ब्लॅक पेन करू शकता त्याच्यावरती. सो ते तुम्हाला लायनिंग काढून घ्यायची आहे, म्हणजे ABCD जे पण काही असतं ते सगळं, आणि कॅप्स लॉक हे ते असं काय काय जे पण काही असतं ते तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचं आहे. सो लगेच आपण ड्रॉ करून घेऊया. 3 2 1 गो. सो गाईज आता तुम्ही बघू शकता मी ह्याला छानपैकी डिझाईन केलं आहे. आता आपल्याला ह्याला स्टिक करायचं आहे. सो मी ह्याला कट करते आहे साईडच्या ह्याला लाईन्सला, आणि बाकीचं फक्त ठेवते आहे. सो तुम्हाला असं तुम्ही पण कट करू शकता. सो आपण ह्याला आता पेस्ट करून घेऊया ग्लूच्या मदतीने. सो आता मी ह्याला छानपैकी पेस्ट केलं आहे. आता आपण ह्याच्यावरती एक सिम्पल ड्रॉइंग काढून घ्यायचं, त्याच्यावरती मग आपण डायरेक्टली सेलोटेप पेस्ट करणार आहोत. सो stay tuned with me to know the full tutorial after this. सो आपण ह्याला छानपैकी असं लाईन्स काढून घ्यायचे आहे ह्याच्यावरती. आता आपल्याला काय करायचं तर एकदम सिम्पल गोष्ट करायची आहे. आता आपल्याला इथला ह्याच्यावरती म्हणजे आपली स्क्रीन च्या ह्याच्यावरती आपल्याला सेलोटेप लावायची आहे. ती खूप इझी आहे सेलोटेप लावायला. सो आपण ती फटाफट लावून देऊया. त्याला निघायलाच 10 तास लागतात ऑलमोस्ट माझे तर. काही कुठे आहेस तू? ओके, निघ भेटलं. भेटलं. लावून देऊया. हा आहे आपला फायनल लुक, ज्याच्यावर हे आहे लॅपटॉप आणि हे आहे आपला व्हाईट बोर्ड, ज्यात जे पण काही आपण लिहिणार ते इझिली रफ होणार आणि एकदम नीटली रफ होता. मी आता एकाच हाताने करते म्हणून तुम्ही टिश्यू पेपर घ्याल तर एकदम